चपात्या उरल्या तर आपण त्या फेकून न देता दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेवतो, परंतु दुसऱ्या दिवशी त्या सुकून कडक आणि कोरड्या होतात. अशा कोरड्या झालेल्या चपात्या खाव्याशा वाटत नाहीत. अशावेळी तुम्ही त्याचं काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इथं चपात्यांचे लहान तुकडे करून घेतलेत आणि त्याला मिक्सरमधून काढून घेतलं. नंतर गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून मोहरी, मुठभर शेंगदाणे टाकून त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून खमंग अशी फोडणी तयार करून घेतली आहे. त्यानंतर त्याच्यावर हळद, थोडी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये चपातीचा चिवडा मिक्स केलेला आहे. चपातीचा चिवडा हा ड्राय पडू नये म्हणून त्याच्यावर 2 ते 4 वेळा थोडा पाण्याचा हबका मारून घ्यायचा. त्यानं थोडा त्या चपात्याच्या चिवड्याला ओलसरपणा येतो आणि 5 मिनटं झाकून चांगला वाफेवर शिजू द्यायचा. वाफेवर शिजला की परत त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत 1 ते 2 मिनटं वाफेवर शिजून द्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर खोबरं, लिंबाचा रस घालून चिवड्याला एकदम अफलातून चव आणू शकता. आता उरलेली चपाती टाकून द्यायचं, टेन्शनच नाही आणि झटपट असा चपातीचा चिवडा तुम्ही तयार करू शकता.